नमस्कार, मी दिनेश शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा प्रदेश प्रतिनिधी आहे। सोलापुरामध्ये विमानसेवा सुरू झाली। आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून विमानसेवेची अत्यंत गरज आहे, परंतु सदरची विमानसेवा ही फसवी आहे। ही केंद्र सरकारच्या उडान योजनेतून सुरू झालेली आहे। उडान योजना म्हणजे सोलापूर ते गोवा जो तिकीट दर आहे त्याचे निम्मे पैसे हे आपण प्रवासी भरतात आणि निम्मे पैसे केंद्र सरकार देतं। त्यातही जर का काही सीट रिकामी जात असतील तर त्याचेही पैसे संबंधित एअरलाइन्सला केंद्र सरकारकडून दिले जातात। त्याला विमान उडान योजना असं म्हटलं जातं। अशीच उडान योजना ही गुलबर्ग्याहून सुरू झालेली होती, परंतु गुलबर्गा बेंगलोर, गुलबर्गा तिरुपती ही विमानसेवा रोज सुरू होती, परंतु उडान योजना जशी जशी हळूहळू पुढे बंद पडली तशी आता गुलबर्ग्यावरून बेंगलोरला जाण्यासाठी आठवड्यातनं फक्त एकदाच विमान आहे। तिरुपतीचे विमान देखील हळूहळू त्या ठिकाणी बंद पडत आहे। अशी अवस्था सोलापूरची भविष्यात होऊ नये। केवळ सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने ही योजना सुरू केली की काय अशी शंका आम्हाला आहे। त्यामुळे अशा पद्धतीची फसवणूक होऊ नये। परंतु मला तर असं वाटते की महापालिकेची निवडणूक झाली की उडान योजना ही बंद होईल आणि ही विमानसेवाही बंद होईल अशी भीती या ठिकाणी मला वाटते।